नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान व आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा विषय आहे मुलांच्या आरोग्याची चिंता. मुलांची आरोग्याची चिंता सर्वांनाच असते. पालकांना मुलाविषयी वाटणाऱ्या आरोग्याची चिंता काय? तर मुलगा नेहमी कसलाही मुलांना उत्साह नसतो. वारंवार मुलं झोपून राहतात. वारंवार त्यांना टी व्ही, मोबाईल पाहावंसं वाटतो. आमचा मुलगा सतत टी व्ही, मोबाईल बघतो, नीट जेवण करत नाही, लवकर झोपत नाही, इतर मुलांमध्ये मिक्स होत नाही, अगदीच एकलकोंडा झाला आहे. कित्येक घरातून अशा तक्रारी वाढत चालल्या आहेत. या तक्रारी म्हणजेच एका अर्थी आजारपणाची लक्षणे आहेत बरं का. आपले मूल तंदुरुस्त आहे का हे आपण आधी पाहिले पाहिजे. कित्येकदा मूल गुटगुटीत असल्याचा आपण आनंद व्यक्त करतो, पण असे मूल बालक शक्तिवान नसते तर वेगळ्या अर्थाने कमजोर अशक्तच असते. उंचीच्या प्रमाणापेक्षा ते जाड असेल, स्नायू व हाडे यांच्या वजनापेक्षा चरबीचे वजन जास्त असेल तर मूल शक्तिवान नसतेच. त्या बालकांची कुपोषण सुरू असल्याची ती लक्षणे आहेत असे समजावे. मूल नीट जेवण करत नाही अशी तक्रार करण्याआधी आपले मूल बालक किती प्रमाणात फास्ट फूड खाते हे आपण तपासावे. मुलांची उंची वयाप्रमाणे वाढायला हवी. त्याला भूक लागायला हवी. भूक लागल्यावरच खाण्याची सवय असायला हवी. अभ्यासासोबतच मुलांचं खेळायला त्यांना अर्धा ते 1 तास त्यांनी खेळलं पाहिजे. मैदानी खेळ खेळले पाहिजे. आजकालच्या युगामध्ये काय झालं आहे की मुलं बाहेर पडायला मागत नाही. शाळेतून आले की आपले दप्तरं, आपले शूज कुठेही टाकून देतात आणि लगेच मोबाईल किंवा टी व्हीजवळ बसतात. जेवायला सांगितलं तर जेवणही नीट करत नाहीत. मोबाईल बघता बघता जेवण करणार ही त्यांची सवय झालेली आहे. तर त्या सवयींना बदलायचं काम आपलं आहे. सर्वांगीण विकासासाठी त्यांना लहान वयातच योग्य आहार देणं गरजेचं आहे. मात्र सध्याच्या धावपळीच्या जगात पालकांना मुलाकडे तेवढं लक्ष देता येत नाही. अशात पालकच मुलांना पटकन काहीतरी खायला देतात. मग काय तर जंक फूड, जे पदार्थ मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात त्याच पदार्थ सध्याच्या धावपळीच्या जगात नवरा बायको दोघेही नोकरी करतात. त्यांना मुलाकडे हवं तेवढं लक्ष देता येत नाही. मग मुलांनी कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला की अशात त्यांचं मन वळवण्यासाठी पटकन चिप्स देणं, आईस्क्रीम देणं, बिस्किट, चॉकलेट सर्रास दिले जातात. मात्र या गोष्टींचा मुलांच्या मानसिक विकासावर आणि शारीरिक विकासावर परिणाम होत असतो हे पालक विसरतात. प्रत्येक पालकाला आपले मूल शारीरिक, मानसिकदृष्ट्या निरोगी, बुद्धिमान असावे असे वाटते. तुम्हालाही वाटते ना तुमचं मूल व्यवस्थित पाहिजे का? तुम्हाला असं वाटतं की बुद्धिमान नसावा, मठ्ठच असावा असं वाटतं का कोणत्या पालकांना? नाही ना. प्रत्येक मुलामध्ये विविध कलागुण, आवड आणि व्यक्तिमत्व असते बरं का. पालक या नात्याने तुम्ही अनेकदा तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू लागता. बघ त्या शेजारच्या मुलाला किती छान गुण पडले, किती हुशार आहे, नाहीतर तू. परत पुन्हा 3ऱ्या दिवशी बघितले का त्या मुलाच्या खेळामध्ये 1ला क्रमांक आला असे वारंवार बोलणे आधी बंद करा. तुम्ही तुमच्या मुलांची ताकद, त्यांचा आत्मविश्वास कमजोर करतात आहेत बरं का. या अर्थी हे लक्षात घ्या. तुम्ही केलेली तुलना तुमच्या मुलाच्या मनात राग निर्माण करू शकते आणि याचा मोठा परिणाम आरोग्यावर व मेंदूच्या विकासात अडथळा आणू शकते बरं का. तुम्ही मुलांना प्रोत्साहन द्या. नवीन चांगल्या गोष्टी शिकत असताना त्यांना वारंवार सांगा, हो तुला नक्की जमेल, तू करू शकतोस. ज्या कलांमध्ये त्यांना आवड असेल त्यांच्या त्या कला ओळखून घ्या. काही मुलांना
खेळण्यामध्ये आवड असतो, त्यांना खेळण्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. काही मुलं गायनात, काही मुलं लिखाणात, काही मुलं चित्रकलेत, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात ते पुढे असतात. पण आपण काय म्हणतो, नाही तुला डॉक्टरच व्हायचंय बरं का, तुला इंजिनियरच व्हायचंय बरं का. मग अशा रीतीने आपण मुलांवरती जबरदस्ती किंवा प्रेशराईज करून चालणार नाही. थोडं त्यांच्याही छंदाने किंवा त्या मुलांची इच्छा काय आहे ती ओळखा, अन्यथा मुलं आपल्यापासून दुरावतात. लहान मुलांचे केस सफेद होताना आपल्याला दिसतात. कारणं आहेत, बरेच कारणं आहे की शरीरातील मेलेनिनचे प्रमाण थांबवणे. मग हे शरीरात जे प्रमाण कमी जास्त होतं, कित्येकांचं आनुवंशिकता सुद्धा असते बरं का यामागे. काही जण म्हणतात आमचे मुलं टेन्शन घेतात, आमच्या मुलांना खूप अभ्यासाचा लोड आहे त्याच्यामुळे त्यांचे केस सफेद होतात. नाही, शरीरात पोषक घटकांची कमतरता, विटॅमिन बी ची कमतरता, खूप प्रमाणात वेगवेगळ्या मेडिसिन देणे, कधी डोके दुखलं म्हणून कधी ती गोळी, कधी सर्दी झाली म्हणून मेडिसिन देतात, कधी पित्त झालं म्हणून सुद्धा गोळी, ताप आला तरी सुद्धा मेडिसिन. अशा कित्येक किरकोळ गोष्टींसाठी मेडिसिनचा अतिवापर आपण मुलांवर करतो. अभ्यासाचा ताण किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल, मग यावरती उपाय काय, तर बघा उपाय सांगत आहे. आपल्या मुलांच्या आहारात आवळा खूप चांगला असतो. त्यांना रोज 1 किंवा 2 आवळे खाण्यास देणे गरजेचं आहे. त्यासोबत ॲलोवेरा ही आहे, खूप छान आहे, ती तुम्ही त्यांच्या केसांना लावू शकता. नारळाच्या तेलात आवळा घालून चांगले शिजवावे. पॅराशूटचं तेल घेतलं तरी चालेल, नारळाचे तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता, नारळाचंच तेल वापरायचं आहे. पण इथे ते थंड झाल्यावर एका बॉटलमध्ये भरा व तेलाने दररोज मुलांच्या डोक्यावर मालिश करा. मग तुम्ही म्हणाल फक्त मुलांच्याच डोक्यावर मालिश करायची का? नाही, तुम्ही सुद्धा ते वापरू शकता, मोठ्यांसाठी पण आहे. आपण सुद्धा ते आपल्या केसांना डोक्याला लावून त्याची आपण डोक्याची मालिश केली पाहिजे. हिरव्या पालेभाज्या देणं गरजेचं आहे. दररोज 1 फळ मुलांना दिलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की रोज 1 फळ, हो, मग ती केळी असेल, सफरचंद असेल, चिक्कू असेल, तुम्ही सीझनेबल फ्रूट म्हणजे जे आपण जसं जसं वातावरण बदलेल, ज्या ज्या वातावरणात जी फळं भेटतात ती तुम्ही मुलांना देऊ शकतात. त्यांच्या आहारात डाळी, मोड आलेले कडधान्य, दूध, दही यासारख्या गोष्टी खाऊ घाला. दररोज 1 ते 1.5 तास मुलांना मैदानी खेळ किंवा त्यांना तुम्ही व्यायाम, योगासने आहेत असे विविध तुम्ही त्यांना खेळायला किंवा व्यायामाला पाठवू शकता. हिरव्या पालेभाज्यांमधून झिंक, फायबर मिळते बरं का. पण जंक फूडमुळे काय होतं माहिती का? जंक फूडमुळे प्रतिकारशक्ती मंदावते, प्रकृती बिघडते. मुलांना बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खायला देऊ नका. घरच्या घरी त्यांना पौष्टिक आहारात चांगले असे खायला देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही खाण्यास त्यांना देऊ शकता. जर माता भगिनी वर्किंग असतील, ऑफिसला जात असतील, ऑफिसवरून आल्यावर कंटाळा येतो की मुलाला काहीतरी बनवून द्यायचं, पण मला सांगा, विचार करा ह्या गोष्टीचा की तुम्ही 5 मिनिटात वेळ काढून त्याच्यासाठी काहीतरी बनवू शकता. जसं की उदाहरण आहे, आता पावसाळा चालू आहे, तर पावसामध्ये मक्याचे दाणे येतात, कणीस येतात, कणसं खूप छान छान येतात. तर तुम्ही त्याला भाजून त्यावरती मीठ आणि लिंबू पिळून सुद्धा देऊ शकता. किंवा ते मक्याचे दाणे आहेत तर ते दाणे तुम्ही थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून त्यामध्ये मीठ, मिरची, हळद आणि लिंबू पिळून ते सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. ते पौष्टिक आहे. तर ते न करता काही माता भगिनी हे करतात की चला ऑफिसवरून चालले ना, तर जाता जाता चिप्स घेऊन जाऊया.
कुठल्याही प्रकारचे चिप्स असतील, मग ते पॅकिंग फूड तुम्ही मुलांसाठी घेऊन जाता, पण ते किती हानिकारक आहे मुलांसाठी तुम्हाला ठाऊक आहे का? जर थोडा वेळ काढून आपण आपल्या मुलांसाठी दिला तर फार उत्तम राहील. आणि तोच न देता वारंवार आपण बाहेरच्या गोष्टी, बाहेरचं जंक फूड दिलं तर मुलांच्या तब्येतीवर परिणाम दिसून येतो. आणि मग काय होतं, मग त्यांना सारखं सारखं दवाखान्यात घेऊन जावं लागतं, सारखं सारखं डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं. मग त्यात वेळ जात नाही का? विचार करा थोडासा की त्यात किती वेळ जाईल. काही मुलांना तर ॲडमिटसुद्धा करावं लागतं. मग त्यामध्ये पैसाही खर्च होतो, वेळही खर्च होतो. मग हा विचार करा की तो खर्च आणि वेळ घालवण्यापेक्षा आपण 10 मिनटं मुलांसाठी काढून त्यांच्यासाठी काहीतरी बनवून द्यावं. पुढे मुलांच्या चेहऱ्यावरती काय तर पांढरे डाग, सफेद डाग उठणे, याला पिटिरियासिस अल्बा हा एक आजार आहे. घाबरून जाऊ नका बरं का. तुम्हाला असे वाटेल की मग काय आजार आहे हा? नाही, हा सर्वसाधारण आहे. अंगावरही कधी कधी दिसतात, सफेद सफेद डाग उठतात ना ते. मुलांनी मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मुलांनी आहारात जीवनसत्वे घेणे गरजेचे आहे. वाढीस मदत करणाऱ्या जीवनसत्वांची माहिती मी तुम्हाला पुढील प्रमाणे देत आहे. बघा, अजीवनसत्व. तर अजीवनसत्व हे फार मोठं आहे बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय? ए हा अल्फाबेट प्रमाणे आपण सुद्धा स्वरमध्ये आपण वापरला जातो. तर हे सर्वात महत्त्वाचे जीवनसत्वांपैकी एक आहे. हाडांच्या वाढीसाठी, चांगली दृष्टी व रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक आहे, जे संक्रमणापासून दूर राहण्यास मदत करू शकते. मग यात काय तर तुम्ही दूध, गाजर, बीटरूट सारखे काही बीटरूट असतील, म्हणजे जसं बीट आहे, मुळा आहे, असं तुम्ही देऊ शकता. रताळे आहेत, पालक पण आहे. मग ह्यांच्यामध्ये कुठले विटॅमिन आहे तर ए हे समृद्ध अन्नस्रोत आहे. बी कॉम्प्लेक्स, मग विटॅमिन B1 असेल, B2 असेल, B3 असेल, B5 असेल, B12 असेल, हे सर्व वाढत्या मुलांच्या गरजांमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देतात. मग विटॅमिन B1 काय काम करतं? हे हाडांच्या वाढीस मदत करते, पचन सुधारते व शरीरात पोषक तत्वांचे शोषण करते. विटॅमिन B1 मासे, खेकडे, नट्स, जे नॉनव्हेज खात नसतील, जे शुद्ध शाकाहारी असतील तर त्यांना ड्रायफ्रूट्स दिले तरी चालतील. विटॅमिन B2 मुलांच्या हाडे, केस, नखे व त्वचेच्या वाढीस मदत करते. B2 हे सर्व पालेभाज्यांमध्ये आढळते. विटॅमिन B3 काय करतं? ऊर्जेच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावते बरं का. मग त्वचा, पचन आणि मज्जासंस्था निरोगी ठेवते आणि योग्यरित्या कार्य करते. मग त्यामध्ये काय? शेंगदाणे, मशरूम, हिरवे वाटाणे. तुम्ही शेंगदाणे व गूळ ह्यांचे लाडू करून सुद्धा मुलांना देऊ शकता. B3चे सर्वोत्तम स्रोत हे आहे. B5 काय करतं? हे वाढीच्या संप्रेरकांना उत्तेजित करण्यास मदत करते आणि थोड्या प्रमाणात आवश्यक असते. कॉर्नफ्लॉवर, चिकन व रताळे हे B5चे काही अन्नस्रोत आहेत. B12 काय करतं? हे मुलांच्या सामान्य वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहे. मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ यामध्ये B12 भरपूर प्रमाणात असते. मग तुम्ही मासे छान मासे असे भेटतात. पॉपलेट आहे, सुरमई आहे, वाम आहे, भरपूर प्रकार आहे माशांचे. तुम्ही तेही मुलांना देऊ शकता. विटॅमिन C हे शरीराला बरे करण्यास आणि जखमांपासून बरे होण्यास मदत करते. हे मुलांची वाढ खुंटू शकणाऱ्या रोगापासून देखील संरक्षण करते. तुम्ही म्हणतात मुलांची उंचीच वाढत नाही. मुलगा एवढाच वाढला आहे, मुलगी एवढीच उंच झाली आहे, अजून त्यांची उंची पाहिजे. तर का? त्यांच्या शरीरात विटॅमिन Cची कमतरता. मग तुम्ही लिंबू, संत्री असं देऊ शकता किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना आहार चालू करू शकता. तर यात भरपूर प्रमाणात लिंबू आणि संत्री यात भरपूर प्रमाणात विटॅमिन C प्रदान करतात. विटॅमिन D बघा फार महत्त्वाचं आहे. विटॅमिन D
कॅल्शियम आणि विटॅमिन डी हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय? हो, कॅल्शियम आवश्यक तुम्ही जर फक्त कॅल्शियमच घेतलं आणि विटॅमिन डीच घेतलं नाही तर कसं काय होईल? आवश्यक कॅल्शियमयुक्त आहार देखील विटॅमिन डी शिवाय वाढीस मदत करत नाही बरं का. मग हे जीवनसत्व हाडांना कॅल्शियम शोषण्यास मदत करते. पुरेसे विटॅमिन डी मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसणे. आपल्या लहान मुलांना तुम्ही सूर्यप्रकाशात घेऊन बसू शकता. कोवळ्या उन्हात त्यांना बसवावं. हे झालं सर्व विटॅमिन सी माहिती. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, काही हरकत नाही, पण तुम्ही तुमच्या मुलांची आरोग्याची काळजी घ्यायला हवी. पुढील भागामध्ये मी पुन्हा असाच एक विषय घेऊन येईल. तुम्ही चॅनेलवरती नवीन आहात, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही तुमच्या मुलांविषयी काही इतर विषयांसंदर्भात तुम्हाला आरोग्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की दिली जाईल. धन्यवाद.